मुलींना जर हा प्रश्न नाही आला तर मी मुलांमध्ये हा प्रश्न पास करेल. आपल्याला फक्त जस्ट चेक करायचंय की कोण जास्त प्रेझेन्स ऑफ माइंडचं आहे, मुलं की मुली. ठीक आहे. मला सांग दीपाली, तुझ्या समोर एक केळीची टोपली आहे. ठीक आहे. आणि त्या केळीच्या टोपलीमध्ये 12 केळी होती. त्या 12 केळीपैकी तू 8 केळी घेतली, तर आता तुझ्याकडे किती केळी बाकी असतील? फास्ट. 4. ओके. उभा राहा रे. ओम 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 ओम. चल तू उभा. उठ 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 उठ. एक टोपली होती तुझ्या समोर. त्या टोपलीमध्ये 12 केळी होती. ओके. 12 केळी मधले 8 केळी तू घेतली, तर तुझ्याकडे आता किती केळी बाकी असतील? 4. आता हे जे हात वरती केलेले आहेत, जे हात खाली आहेत, त्यांचं उत्तर किती आहे? 4 आहे का? मी काय प्रश्न विचारला नीट समजून घ्या. एक टोपली होती तुमच्या समोर. त्या टोपलीतली तुम्ही 12 केळी होती. त्या 12 केळी मधली 8 केळी उचलली, तर आता तुमच्याकडे किती केळी शिल्लक असतील असा प्रश्न विचारलेला मी. किती केळी शिल्लक असतील? टोपल्यामध्ये नाही, तुमच्याकडं. तुम्ही घेतले ना, तर तुमच्याकडे किती आहे? 8. आणि समोर टोपलीमध्ये किती असतील? 4 केळी असतील. 4. एकदम विचार करण्या